तुम्हाला शिवराया तुम्हाला Shiva
काल्पनिक वगनाट्य वेड़ा चंदन अर्थात विजय सत्याचा पात्र परिचय राजा वीरसे प्रवीण गुरव काळ भैरव किशोर गुरव काळ्या ऋषिकेश गुरव कमळ अक्षय गुरव खास वेड्याच्या भूमिकेत वेड्या चंदनच्या भूमिकेत शैलेश गुरव नागदेव नमन मंडळ इतर गुरववाडी सविनय सहर्ष सादर करत आहोत एक काल्पनिक वगनाट्य विजय सत्याचा अर्थात वेड़ा चंदन भिकवाडा भिकारी भुकेला शिळपाचा तुकडा द्या हो मजला गुणगारीचा सेमी वसिला नकला थाडूया गरीबाला गरीबाला हे माई हे गरीबाला भिजले हे माई हे दादा हे दादा या गरीबाला भिजले शिला माता तुकडा द्या हो मजला पुण्यादारीचा सेमी वसिला नकाला थाडूया गरीबाला ये दादा या गरीबाला भिजले ये दादा ये माई Thank you.
टेबलवर झोपलं लाईट करायची डाकू आला ना कपूर करायची डायरेक्ट डाकू सांगशील तू हा झोपल सांग त्याला अरे 5 दिवस आपण शिकारीला गेलो नाही. हो महाराज. चल आज शिकारीला जाऊया. त्याच्याबद्दल मला संशय वाटत आहे. याची पुरेपूर चौकशी करा. अरे कोण आहे तू? कोण आहे तू? महाराज हा खरं बोलत नाहीये. काय हो माझा खरं बोलला नाही. हा घ्या चाबू आणि ओढून जाऊ त्याला. हे महाराज कोण आहे तू? संपली सारी संपली नाती संपली सारी संपली नाती फिरली देव गती कोणी कोणाचा
संगती कोणी कोणाचा नाही बघा कोणी कोणाचा नाही बघा संगती. मला याच्याबद्दल पुरेपूर चौथ्या वाटत आहे. कोण आहे तू? बोल. काय सणामध्ये असं दिसत आहे. चल याला आपण उठवलं पाहिजे. अरे तुझी ही धूळ अवस्था नाही मारणार तुला. कोण? कमळ. अरे ज्या कमळने तुझ्या प्रेमापोटी घात केला ती कमळ. अरे चंदन तुझी कमळ त्या वीरजांची लग्न करून पाठापाठात नांदत आहे. माझी कमलाची नाही करू शकत, नाही करू शकत. माझ्या कमल मला वचन आहे. अरे चंदन कसलं वचन? त्या कमळने वीरजांची लग्न करून पाठापाठात नांदून त्यांचा भाव चिमुकलं जन्माला आलाय. नाही हे चाकड आहे. नाही नाही माझी कमलाची नाही करणार, नाही करणार माझी कमल. अरे आपण त्याचा बदला नको घ्यायला का? मला 2 क्षणाची अवधी द्या, विचार करावा. 2 क्षणाची अवधी. अरे तू म्हणत असेल तर दिली तुला संधी. का 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 केलं असं कमलनं असेल माझ्या? का कमलने का केलं असेल? पण यांच्या एका एका आघाताने माझी गेलेली स्मरणशक्ती मला परत मिळाली आहे. जर का मी यांना नाही बोललो तर मला हे जिवंत सोडणार नाही, ठार मारून टाकते. अरे अजून कसा विचार करत आहे? आणि माझ्या कमलनं असं का केलं याचा पण शोध घेतला पाहिजे. म्हणण्यासाठी त्यांना होकार दिला पाहिजे. महाराज बोला, बोला काय करू ते बोला महाराज. अरे हे घे गंजी आणि त्या शांतीनगरीचा आणि कमळचा आणि वीरजांचा खून कर. काय नाही नाही बोलास तर प्राणाला मुकावं लागेल. द्या महाराज, द्या. जा जा शांत आणि त्या शांतीनगरीत प्रवेश कर. अंधाराचा फायदा घे, काळोखाचा आधार घे आणि त्या कमळचा आणि वीरजांचा खून कर. कमलचा खून, कमलचा खून, वीरसेनचा खून, कमलचा खून. पहिलाच आपल्याचं नाव वेगळंच आहे. काय हो? अरे सर्प मारायला झाला तर पाठून नाहीतर आड मार्गावर गाठून. चल चल माझ्या पाठून.
धन्यवाद ऋषीधर भाऊ, धन्यवाद. आपल्याच मनपसंतीतून आलेले पारितोषिक असं आहे परशुराम आत्माराम कदम इसवली कोंडवाडी यांच्या स्मरणार्थ त्यांचा भाचा महेंद्र सखाराम बने यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी श्री दांगल नमन मंडळ आम्ही त्यांच्या आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. Let's go! परंतु माझ्या चौतराला कुणाची नजर नको लागायला. आणि आता त्या सुंदर नजर अहो पण तू देखील जन्माला आला लावून घेतलं होतं. आणि हा मध्यरात्रीच्या वेळी आवाज कुठून आला? काय रणजित त्यांनी माझ्या दरबारात कोण असेल बरं? ए कोण आहेस तू? माझा ना आणि मध्यरात्रीच्या वेळी त्या दरबारात काय करत आहे? मी सैतान नाही ग, मी सैतान नाही कमल, मी सैतान नाही. अरे थांब, कमल बोलताना तुझी जीभ उडत कशी नाही? कोण आहेस तू? अगं कमल, तुला एकीकडे हवाचा वाटणारा कमल, तुझ्या प्राणच्या प्राणावर प्रिय करणारा हा दुसरा कोण नसतोय. तुझा चंदन आहे, चंदन. असू शकत नाही का? का असू शकत नाही? का? समज अगं या हृदयावरती तुझ्या हाताने कोणते हे नाव समज. अरे हे चंद्र, काय अवस्था करून घेतली तू? चंद्र चंद्र असं जवळ आहे. मी राजाचा राजा विचार जिवंत आहे. कोण आहे तू? आनंद माझाच केलाय. कोण आहे तू? अरे हा बदला कशासाठी घेत आहे? अरे इंडियन, माझ्या भावाला आणि माझ्या पिताजीनं रक्ताच्या दरात
बदला नको घ्यायला तो मग कळ देता काही हरकत नाही. समाजात केसाही धक्का लागला ना तर हा चंदन तुला जिवंत सोडणार नाही समजलं. अरे तुला या वेळेपणातून मी मुक्त केलं मी आणि तू माझ्याशी गद्दारी करणार. अरे यार या शांती नगरीचा अजून सेनापती जिवंत आहे तोपर्यंत समाजाच्या केसाळत आहे नसणारी धक्का लागू देणार नाही. अरे मग कसली वाट पाहतोस पण कधी तयारी काय हरकत आहे. अरे शांती नगरीचा सेनामध्ये अजून जिवंत आहे तोपर्यंत या नगरीतल्या एखाद्याही कसाला धक्का लागून येणार नाही. नाही सोडणार नाही सोडणार मी एखाद्याला. का कमल माझ्या मारण्याने मला जगूच लागेल. असं मला एकलं कुठे जात आहेस एकटीला आणि तेही आता. अगं पण तू असं का केलं कमल बोल 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 तू असं का केलं मला बसून का मला विवाह करावा लागला. नाही नाही आता
आता शांतीनंतर वंशंतर देखील जन्माला आलं ते कोणाचं आहे? ते माझंच बाळ आहे. आपलं हा चंद्र आपलंच बाळ आहे ते. चंद्र हे आता जवळ आहे. चंद्र रमण Thank you.